वृक्षांचे संरक्षण म्हणजेच आपल्या भविष्याचे रक्षण. पर्यावरणाबाबत ट्री केअर असोसिएशनच्या वतीने जागरूकतेचा नवा संदेश. वाढती लोकसंख्या आणि वेगाने होणारे शहरीकरण तसेच बदलते हवामान आणि दिवसेंदिवस घटत जाणारी झाडांची संख्या या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये वृक्षांचे संवर्धन ही आता फक्त पर्यावरणाची गरज नसून सामाजिक आणि आरोग्यदायी आवश्यकता बनली आहे. दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी पत्रकार परिषद ॲम्युनिटी ट्री केअर असोसिएशनच्या वतीने आणि नानाजी देशमुख प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. शहरी भागामध्ये वृक्ष संवर्धनासाठी प्रभावी धोरणे तयार करणे हाच या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश होता. तर भविष्यातील हरित आणि निरोगी शहरांसाठी एक ठोस कृती आराखडा तयार करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरेल. मुंबईसारख्या महानगरामध्ये विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणे ही खरं तर काळाची गरज आहे आणि त्यासाठी ही परिषद एक सकारात्मक प्रयत्न ठरलेला आहे. समाजामध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करावी आणि आपण आपल्या मुलांचे ज्या प्रकारे संरक्षण करतो त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील वृक्षांचे देखील संरक्षण करावे ही महत्त्वाची बाब या दरम्यान स्पष्ट करण्यात आली. सर्वप्रथम मी नानाजी देशमुख प्रतिष्ठान आणि ॲम्युनिटी ट्री केअर असोसिएशन तर्फे सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मनापूर्वक स्वागत करतो. आपण इकडे आलात त्याबद्दल फार फार धन्यवाद. सेकंड, इंटरनॅशनल आर्बोरिकल्चर हा 2-3 दिवसाचा एक कॉन्क्लेव्ह आपण आयोजित केला आहे सहारा स्टार मध्ये, ज्याची ओपनिंग 7 तारखेला सकाळी 9 वाजता सन्माननीय पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे हे करणार आहे आणि त्याचा समारोप 8 तारखेला संध्याकाळी 5 वाजता राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे. आता ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशामध्ये विकासाची लहर चालली आहे आणि तेच त्या अनुषंगाने महाराष्ट्रात पण देवेंद्रजींच्या नेतृत्वात आपण बघत असतात की विकासाची कामं कित्येक पटीने चालू आहे. पण त्या सोबत पर्यावरण आणि आपलं ग्रीन कव्हर आहे, एक्झिस्टिंग ट्रीज जे आपल्याकडे आहे ते आपण कसं मेंटेन करत ते असं त्याचं संवर्धन कसं करावं म्हणून हा कार्यक्रम आम्ही घेतला आहे. वृक्षवर्धन याचं आपण नाव दिलेलं आहे टायटल. की विकासासोबत जगाने विकास केला, जगाने आपला ग्रीन कव्हर मेंटेन केला. म्हणजे सिंगापूर बघा, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, त्यांनी कुठल्या वैज्ञानिक पद्धतीने आपल्या इकडचा ग्रीन कव्हर मेंटेन ठेवला, कुठले कुठले तज्ञ, काय काय सायन्स आहे त्याच्यामध्ये. तर ह्यासाठी आर्बोरिकल्चर कॉन्क्लेव्ह हा आपण आयोजित केलेला आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट आपली को पार्टनर आहे. प्रत्येक जेवढे महानगरपालिका आहेत, मुंबई महानगरपालिका असू द्या, नवी मुंबई असू द्या, ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, NMRD, NMRCL, सिडको आणि SRA या सर्व आपले को पार्टनर म्हणून आपल्याकडे ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे. बेसिक मुद्दा असा आहे की हे जे आपलं वृक्ष संवर्धनाची गोष्ट आहे की एखाद्या वेळेस आपण जेव्हा झाड कापतो तर त्याच्यावरती होणारा परिणाम आणि ते कशा पद्धतीने आपण कापले पाहिजे त्याने की त्याचं ग्रीन कव्हर आपण मेंटेन ठेवलं पाहिजे. ह्यासाठी हे वर्कशॉप केलेलं आहे की जगाने कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजी वापरल्या आहेत त्या सर्वांचं शोकेस आम्ही 7 आणि 8 तारखेला तिकडे होणार आहे. म्हणजे आपण विकास करत असताना आपल्या पर्यावरणाला आणि पुढच्या पिढीला ऑक्सिजनचा लेवल कमी होता कामा नये आणि आर्बोरिकल्चर हे कसं आम्ही पॉलिसीमध्ये आपल्या स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कसं इन्कॉर्पोरेट करायला पाहिजे त्यासाठी चिंतन आणि मंथन ह्या 2 दिवसामध्ये होणार आहे. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आर्बोरिकल्चर हा एक कंपल्सरी, कारण की बहुतेक लोकांना आर्बोरिकल्चर काय माहीतच नाही. आर्बोरिकल्चर म्हणजे ट्रीचा डॉक्टर. जसं आपल्याला आजार होतो तर आपल्याला औषधाची आवश्यकता असते, इंजेक्शनची आवश्यकता असते, विटामिन कमी झाले तर विटामिनची आवश्यकता असते, तसंच
झाडांना सुद्धा जीव आहे आणि त्यांनाही हे सर्व आवश्यक आहे. आणि आपण त्याला कसं सायंटिफिकली ट्रीट करू शकतो सो दॅट जे आपल्याकडे आहे ते आणखी कित्येक वर्ष आपल्याकडे राहिलं पाहिजे. आपण नवे झाडं प्लांट करतो पण त्याचं काय 10 वर्षानंतर आपल्याला त्याचा प्रतिसाद भेटतो. पण प्रकृतीने आपल्या पूर्वजांनी जी झाडं जी ग्रीन कव्हर आपल्याला दिलंय, आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे त्याचं संवर्धन केलं पाहिजे. आणि त्यासाठी ह्या 2 दिवसाच्या कॉन्क्लेव्हवर जगभरातले बरेचसे मोठमोठे वक्ते तज्ञ ह्याच्यामध्ये सहभागी होणार. त्यांची नावं वगैरे वैभवजी आपल्याला सांगतीलच. पण ही काळाची गरज आहे आणि आपण आपल्या येणाऱ्या पिढीला काय देऊन जाणार आहे, सर्वात मोठा जो आपण त्यांना गिफ्ट देणार आहोत हे म्हणजे आपल्या स्टेटचं आपल्या अवतीभोवती आपलं ग्रीन कव्हर मेंटेन करणं हाच सर्वात मोठा गिफ्ट आहे. आणि त्याला सायंटिफिक तरीकेने कसं आपण संवर्धन करू ह्यासाठीच ह्या अनुषंगाने ह्या विचारधारेने आपण हा कॉन्क्लेव्ह ऑर्गनाइज करतोय. प्रदूषण का सबसे बड़ा उपाय है कि जितना आपका ग्रीन कवर बढ़ेगा उसका पोल्यूशन लेवल कार्बन सिचुएशन के वजह से कम होगा. तो जो आप प्रश्न पूछ रहे उसी प्रश्नों को निगलने के लिए कॉन्क्लेव हो रहा है. महापालिका प्रशासन आता हा एक स्पेसिफिक चर्चेचा विषय आहे. पण आपलं सुधाव त्याला इन्कॉर्पोरेट करून वर्टिकल एक्सटेन्शनमुळे रूफटॉप गार्डन मध्ये आपण आर्बोरिकल्चरला यूज करून ते कसं आणखी त्याला सुसंगत घेऊन आणखी सुंदर नक्कीच आपल्या शिकवण्याला आपण इन्कॉर्पोरेट करू आणि त्याच्यावरती पण आपण बोलत आहे. मागे काय घोषणा केली 5 कोटी वृक्ष लावण्याची आणि तो संकल्प गेला की माहिती नाहीये. पण दुसरीकडे मेट्रोची कामं बाहेरची कामं चालू आहेत त्यानिमित्ताने वृक्ष होते ही विसंगती कशी काय म्हणजे त्याबद्दल तुम्ही काय सांगा. आम्ही आपण थोडं उशीर आला पण हा विषय तोच आहे की विकास आपल्याला आवश्यक आहे पण त्यासोबत आपण पर्यावरणाचा समतोल कसा राखता येईल त्यासाठी हा कॉन्क्लेव्ह आहे. आणि जगाने म्हणजे जगाने प्रगती केली, त्यांनी हायवेज बनवले, त्यांनी ट्रेन बनवले, मेट्रो बनवले, इंडस्ट्रियलायझेशन झालं. पण त्यांनी सायंटिफिकली आपलं ग्रीन कव्हर कसं मेंटेन केलंय आणि ते आपल्या प्रदेशामध्ये आपल्या देशामध्ये आपल्याला कसं पॉलिसीमध्ये आणून त्याला अंमलात आणावं ह्याच्यासाठी हा कॉन्सेप्ट आहे. तर आपण सायंटिफिकली वृक्षवर्धन कसं करू, वृक्षाचं संवर्धन कसं करू, जे जग करतंय ते आपण कसं अडॅप्ट करू ह्या अनुषंगाने एक कॉन्क्लेव्ह आपण केलेला आहे. म्हणजे असं म्हणतात की भाई आपल्या घरातील 2 मुलं त्यांचं संवर्धन कसं करतो तो प्रत्येक व्यक्तीने एखादा 5 झाडांचा संवर्धनाचा संकल्प घेतला की 5 झाडं जगणे एक इव्हेंटच झाला पाहिजे. प्रत्येक शनिवार रविवार आपल्या मुलांना घेऊन जातात. पुण्यामध्ये हे होतं की बरेचसे फॅमिली जातात आणि त्या वृक्षाकडे आपलं पोरांचं कसं आपण लक्ष घालतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी ही मोहीम चालू केली पाहिजे. आपण सर्वांनी ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे. फक्त सरकार किंवा ब्युरोक्रेसीवरती अवलंबून न राहता जर इंडिव्हिज्युअल एकेका माणसांनी 5-5 झाडांचा संकल्प घेतला आणि आपल्या पोरांना घेऊन प्रत्येक शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी तिकडे गेलं, त्याला खत पाणी ते कसं आहे ते आपण केलं तर येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये चित्र वेगळं होईल. आपण आपल्या पोरांना आपल्या मुलींना आपण चांगल्या शाळेत घालतो, त्यांचं संवर्धन करतो, तसं आपल्याला अडॉप्शन ऑफ द ट्री हा एक कॉन्सेप्ट आपण सर्वांनी घेतला पाहिजे. सर्वप्रथम मैं नानाजी देशमुख प्रतिष्ठान और एमिटी ट्री केयर एसोसिएशन की तरफ से सेकेंड इंटरनेशनल आर्बोरिकल्चर कॉन्क्लेव जो होने जा रहा है महाराष्ट्र में 7 और 8 तारीख को, इसके लिए सभी पत्रकार बंधुओं का मनपूर्वक स्वागत करता हूं. और इस कॉन्क्लेव का उद्घाटन सम्माननीय पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे के हस्ते होने वाला है और उसका समारोह राज्य के मुख्यमंत्री सम्माननीय देवेंद्र फडणवीस जी के हाथ से होने वाला है. इस आर्बोरिकल्चर कॉन्फ्रेंस का मुख्य उद्देश्य यह है कि जिस प्रकार से हमारे शरीर में कुछ कमियां होती हैं, हमारे शरीर में कुछ बाधाएं होती हैं, उसके लिए डॉक्टर तज्ञ जाते हैं, उनसे सलाह लेते हैं, दवा लेते हैं और अपने हेल्थ को इंप्रूव करते हैं. तो आर्बोरिकल्चरिस्ट का अर्थ है वो ट्री का डॉक्टर है.
कि जब हम झाड़ पेड़ हम काटते हैं तो उसको किस तरीके से काटना है, उसके ऊपर उसके पहले क्या उपचार करना, उसके बाद क्या उपचार करना, ताकि जो उसके अंदर से कार्बन सिक्वेस्ट्रेशन है उसकी मात्रा कम ना हो। और ये हम सबकी जिम्मेदारी है कि अपने आने वाले भविष्य को हम क्या देकर जाएंगे। तो आज समय की आवश्यकता है कि हम अपना जो एग्जिस्टिंग ग्रीन कवर है उसको अगर हम धरोहर के रूप में अपने अगली जनरेशन को दें तो मुझे लगता है सबसे बड़ा उनके लिए उपहार होगा। और इसी को मद्देनजर रखते हुए कि विश्व ने विकास किया है, आज आप देखेंगे मोदी जी के नेतृत्व में केंद्र सरकार होने दो, महाराष्ट्र में देवेंद्र जी के नेतृत्व में विकास के कामों की एक जैसे लड़ी लग गई है। पर उसके साथ साथ राज्य सरकार और केंद्र सरकार इस पर ज्यादा भर डाल रही है कि हम जो हमारा एग्जिस्टिंग ग्रीन कवर है उसको हम कैसे मेंटेन करें। तो आर्बोरिकल्चर को एक पॉलिसी में इंकॉर्पोरेट करने के लिए एक चिंतन मंथन का 2 दिन का कार्यक्रम रखा गया है कि एक साइंटिफिक तरीके से विकास होना है, रास्ते बनने हैं, इंडस्ट्रीज बननी है, और साथ ही साथ पर्यावरण भी मेंटेन रहना है। तो उसके लिए हम जग ने, वर्ल्ड ने कौन सी टेक्नोलॉजी यूज की है, क्या क्या साइंस यूज किया है कि अपना ग्रीन कवर मेंटेन रखा है, तो वो हम आने वाले समय में अपने देश में उसका अनुसरण करेंगे। इसी उद्देश्य से कार्यक्रम दिया गया है और मैं आशा करता हूं कि 2 दिन की समाप्ति के बाद समाज को, देश को, प्रदेश को इसका बहुत बड़ा फायदा होगा और हम आने वाली पीढ़ी के लिए कुछ कर सके, इसका हमें समाधान होगा। धन्यवाद। तर पार्श्वभूमिका सरांनी आपल्याला सगळ्यांना मांडलेली आहे की आपण कॉन्फरन्स का करतो आहे। तर आता कॉन्फरन्स मध्ये एक्झॅक्टली काय होणार आहे ते मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो। सर 6 तारखेला आपण प्री कॉन्फरन्स वर्कशॉप घेत आहोत। तर प्री कॉन्फरन्स वर्कशॉप मध्ये 2 विषय आहेत, ते प्रॅक्टिकल विषय आहेत। तर 6 तारखेला पहिलं वर्कशॉप आहे रिटेनिंग ट्रीज इन कन्स्ट्रक्शन, म्हणजे झाडांना बांधकामामध्ये आपण कसं वापरू शकतो। एखादी बिल्डिंग बांधताना किंवा एखादं रस्ते, हायवे काही बांधताना एखादं मोठं झाड असेल, वृक्ष असेल, त्याला वाचवायचं असेल तर त्यासाठी प्रॅक्टिकल पर्याय काय आहे त्याच्यावरती प्रॅक्टिकल वर्कशॉप आपण घेत आहोत। तर ते वर्कशॉप जेरेमी बॅरल जे तज्ञ आहेत, जगातले मोठे आर्बोरिकल्चर कन्सल्टंट आहेत, युकेतले आहेत, ते आणि त्यांची टीम हा वर्कशॉप कंडक्ट करणार आहेत 6 तारखेला IES कॉलेज ऑफ आर्किटेक्चर बँड्राला। त्याच वेळेला 6 तारखेला दुसरं वर्कशॉप आपण करत आहोत ट्रीज अराउंड अस, म्हणजे झाडांना आपण बऱ्याच वेळ गृहीत धरतो। आपण रस्त्यावरती चालतो, कुठेही चालतो शहरांमध्ये, तर आपण घाईमध्ये असताना आपण झाडांकडे बघायला आपल्याला वेळ नसतो, तर त्याला ट्री ब्लाइंडनेस असं म्हटलं जातं टेक्निकल टर्म मध्ये। तर हे ट्री ब्लाइंडनेसला आपण कसं कॉम्बॅट करू शकतो, डेली लाईफ मध्ये आपण झाडांबद्दल कसा विचार करू शकतो, म्हणून ते वर्कशॉपचं नाव आपण ट्रीज अराउंड अस असं हे वर्कशॉप दिलंय। तर LT लेवल जे लोक आहेत, ज्यांना आवड आहे, रुची आहे, त्यांना झाडांबद्दल शिकायचं आहे, अजून माहिती घ्यायची आहे, तर त्यांच्यासाठी आपण हा वर्कशॉप डिझाईन केलेला आहे। हा सुद्धा 6 तारखेला सकाळी 9 ते 5 असणार आहे आणि डॉक्टर प्राची गुप्ता हे अर्बन फॉरेस्ट्रीतले PhD एक्सपर्ट आहेत, रिसर्चर आहेत आणि हे अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी बँगलोरवरनं येणार आहेत आणि हे वर्कशॉप महाराष्ट्र नेचर पार्क धारावीला होणार आहे। असे हे 2 वर्कशॉप आपण 6 तारखेला घेत आहोत। 6 तारखेला अजून एक इव्हेंट आपण घेत आहोत ज्याचं नाव आहे अर्बन फॉरेस्ट्री राऊंड टेबल कॉन्फरन्स। हे आर्बोर डे फाउंडेशन जी संस्था आहे अमेरिकेतली, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ आर्बोरिकल्चर आणि एम्युनिटी टीचर असोसिएशन इंडिया, या तिघांच्या कोलॅबोरेशन मध्ये आपण एक इन्व्हाइट बेसिस वरती एक राऊंड टेबल कॉन्फरन्स आपण आयोजित करत आहोत। तर त्याच्यामध्ये सुद्धा हेच चर्चा होणार आहे की भारतातले ग्रीन कव्हर साठी, अर्बन फॉरेस्ट्रीसाठी काय काम केलं पाहिजे, कुठे आपण कमी पडतो आहोत, एकामेकांच्या कोलॅबोरेशन मध्ये आपण कसं काम पुढे करू शकू, त्यासाठी सुद्धा आपण हे राऊंड टेबल कॉन्फरन्स महाराष्ट्राला अरेंज केलेलं आहे। त्यानंतर 7 तारखेला आणि 8 तारखेला हे मेन कॉन्फरन्स आपण करत आहोत। 7 तारखेला आपल्याला काही स्पीकर्स जे आहेत, जसं सरांनी सांगितलं, माननीय पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे जे ओपनिंग करणार आहेत, त्याच्यानंतर कॉन्फरन्सची प्रोसिडिंग चालू होतील। तर आपल्याला 7 तारखेला पहिल्या दिवशी आर्किटेक्ट ॲलन अब्राहम हे जे नामांकित आर्किटेक्ट आहेत, ॲब्राहम जॉन आर्किटेक्ट या कंपनीतले मुंबईचे, त्यांचं कीनोट स्पीच आपण ठेवलेलं आहे। त्याचसोबत आपण बरेचसे ग्लोबल लीडर, एक्सपर्ट्स आणि इंडियन एक्सपर्ट्स आपण बोलवले आहेत। तर कार्ल डॅला रिवा ऑस्ट्रेलियावरनं येणार आहेत, हेनरी क्युपेन नेदरलँड, गॅबोर गर्ड्स हंगेरीवरनं, स्टीफन रस्ट जर्मनी,
शॅरन जेन फिलिप USA, मग डॅन लॅम USA, डॉक्टर संग्राम चव्हाण हे आपले भारताचे बारामतीच्या इन्स्टिट्यूट मधून येणार आहेत. डॉक्टर स्मिता हेगडे मँगलोरवरून, डॉक्टर विजय मोरस मँगलोर, व्योम भट अहमदाबाद वरनं, नव्या सिंग हे क्लायमेट जर्नलिस्ट आहेत नामांकित, ते सुद्धा येणार आहेत. नंतर आर्किटेक्ट शिल्पा गव्हाणे जे अहमदाबादच्या वृक्षांवरती भरपूर काम करतायत. तर हे असे सगळे एक्सपर्ट्स आपण बोलवले आहेत 7 आणि 8 तारखेसाठी. अजून एक खास अतिथी आपण बोलवतो आहोत 8 तारखेला. इंटरनॅशनल वुमन्स डे सुद्धा आहे 8 तारखेला, 8 मार्चला. तर त्या संदर्भामध्ये आपण दिया मिर्झा मॅडमला सुद्धा आपण बोलवलं आहे ऍज अ की नोट स्पीकर 8 तारखेला. पहिल्या दिवशी पहिल्या 10 ते 11 त्यांचं स्पीच असणार आहे. आणि त्यासोबत बाकीचे एक्सपर्ट पूर्ण दिवस कॉन्फरन्स असणार आहे. 7 तारखेला जेवण, प्रोसिडिंग, प्रेझेंटेशन, टेक्निकल प्रेझेंटेशन अलॉंग विथ फायर चॅट. सर पण त्याच्याबद्दल अजून माहिती देतील की आपण एक फायर चॅट 7 तारखेला ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण फायर चॅट मध्ये आपण भूषण गगराणी साहेब जे माननीय म्युन्सिपल कमिशनर आहेत आपले मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे, त्याचसोबत श्री असीम गुप्ता सर UD1 सेक्रेटरी अर्बन डेव्हलपमेंटचे, तेही येणार आहेत. आणि त्यासोबत कौस्तुभ धवसे साहेब जे चीफ ऍडवायझर आहेत माननीय मुख्यमंत्रीच्या ऑफिससाठी, तर त्यांना आपण फायर चॅट किंवा पॅनल डिस्कशन साठी आपण 7 तारखेला बोलवलं आहे. तर ह्यांना बोलवण्याचं कारण असं आहे की हे पॉलिसी लेवलवरती आपण कुठे कमी पडतो आहोत का, कुठे आपण पुढे गेलं पाहिजे, काय ह्याच्यामध्ये आपण बदल केले पाहिजे, यावरती आपण एक चर्चा त्या दिवशी आपण ठरवली आहे. त्याचसोबत हे जे फायर चॅट जे आहे, पॅनल डिस्कशन जे आहे, त्याचं मॉडरेशन रिचा पिंटू जे आहे ते करणार आहे. तर हे 7 तारखेचा प्रोग्राम आहे. आणि 8 तारखेला सुद्धा दिया मिर्झा मॅडम आहेत, पहिलं त्यांचं स्पीच असणार आहे आणि त्याच्यानंतर बाकीचे एक्सपर्टचं स्पीच असेल.